सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत। अतुल भातखळकर आदित्य ठाकरेंमध्ये वाद झालाय। आमदार भास्कर जाधव चिडल्याचं पाहायला मिळतंय। इतकं जर महाराष्ट्रावर आलेलं एवढं मोठं संकट असेल आणि त्या संकटाच्या बाबतीत सरकार जर इतक्या पद्धतीने आणि अशा बेजबाबदारपणे, निर्दयपणे आणि उद्दामपणे आणि आमच्याकडे मेजॉरिटी म्हणून कसंही वागणार असेल तर ठीक आहे, नुसती चर्चा करूया, भाषण करूया आणि विषय संपवून टाकूया। अध्यक्ष महोदय, दोन कॅबिनेट मिनिस्टर सभागृहात उपस्थित आहेत। ज्या विषयावर चर्चा आहे त्या विषयाचे राज्यमंत्री सभागृहामध्ये उपस्थित आहेत। मदत पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री उपस्थित आहेत। अशा वेळेला ज्यांना विरोधी पक्षनेता होण्याची भयंकर आस लागलेली आहे त्यांना या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं मदत पुनर्वसन मंत्री कोण आहे हे माहित नाहीये। यानंतर आदित्य ठाकरेंनी काय प्रत्युत्तर दिले तेही पाहूयात। अध्यक्ष महोदय, इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू नाही शकत तुम्ही राम मंदिर लुटताय, चोर कुठले लुटताय आम्हाला सांगू नये। जाधव साहेब आपण चालू करा। भातखळकर साहेब खाली बसा। भातखळकर साहेब बसा नाही तुम्ही खाली बसा, खाली बसा। आम्हाला सांगू नये। चला बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या साहेब। चला चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला। वय बघा तुमचं लय उन्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात। प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे ठीक आहे। भातखळकर साहेब आपण बसा। जाधव साहेब आपण चालू करा। तुम्ही जाधव साहेब, तुम्हाला अधिकार कोणी दिला? जाधव साहेब आपण चालू तुम्हाला करा। अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? राम मंदिर कोण तुम्ही? जाधव साहेब आपण बोला। अरे राम मंदिराच्या चोऱ्या करणारे आहेत तुम्ही। बोलू नये। चंदा चोरा ठीक आहे, बसून घ्या। हा, आदित्य साहेब बसा, बसा, बसून घ्या।